मित्रांनो, मेगा भरती अपडेट्समध्ये वैद्यकीय विभागात रिक्त जागेचे विवरणपत्र ग्रुप क आणि ड. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच काही वेळापूर्वी एक विवरणपत्र आलेलं आहे की ती 50% जागा कशा भरणार आहेत आणि काय भरणार आहेत. ज्यावेळेस हे विवरणपत्र आलं, अख्ख्या महाराष्ट्रातील लोकांना, जनतेला, मला असं वाटतं युट्यूबवाल्यांना असं विवरण फुटलं की जसं काही ऍडच आली कुठली. पण मित्रांनो, त्यामागची पार्श्वभूमी काय आहे, त्यामागची खरंच कुठली ऍड आहे, आरोग्य विभाग आहे का ती, का वैद्यक शिक्षण आहे, यामधला भेदही कळला पाहिजे मित्रांनो, असं मला वाटतंय. आणि त्यामुळे व्हिडिओ बनवायचा स्पर्धाच लागले जणू की जेणेकरून आता लाईक आणि सबस्क्राईब वाढवायलाच लागले लोकांसाठी. पण मित्रांनो, याच्यामध्ये मला असं वाटतं की खरेपणा कुठेतरी हरवून चाललेला आहे. वैद्यकीय विभागात रिक्त जागेचे फक्त ते विवरणपत्र होतं मित्रांनो. लगेच आरोग्य विभाग अशीच होणार भरती, अमुकच होणार, तसंच होणार, अशा गोष्टीला काही अर्थ नसतो मित्रांनो. तर कुठल्याही गोष्टीचा जर स्पर्धा परीक्षेचे युवक असाल आणि कमी वेळात जास्त अभ्यास करायचा असला तर तुम्हाला विचारशील व्हावंच लागेल. तर त्या अनुषंगानेच आपण आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे मित्रांनो, की वैद्यकीय विभागाचं ते जे आलेलं आहे विवरणपत्र आहे मित्रांनो, आणि ते एकंदरीत सर्व जिल्ह्यामधून जे वैद्यकीय कॉलेजेस असतील मित्रांनो, म्हणजे हॉस्पिटल्सच्या संलग्न जे कॉलेज असतात, त्या अनुषंगानं किती रिक्रुटमेंट आहे, काय अलोकेशन्स होतं, किती रिक्वायरमेंट्स आहे, आतापर्यंत काय बॅकलॉग आहे, कुठं भरलेला आहे, किती वेकंट आहे, अशा प्रकारचा तो लेखाजोखा असतो मित्रांनो. लक्षात येते मित्रांनो. त्यामुळे आपल्याला किती पद भरायचे अजूनपर्यंत डाटा गेलाच नाही मित्रांनो. ही मूळ खबर आहे मित्रांनो त्यामागची. कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आमचे मित्र आहेत, खूप सूत्र आहेत आमचे मोठे मोठे, आणि त्या सूत्रानुसार अशी माहिती मिळते आम्हाला की फक्त अजून 5 ते 6 दिवस त्यांना दिलेले आहेत. म्हणजे टोटल 8 दिवसामध्ये त्यांना पूर्ण विवरणपत्र, डाटा, किती व्हॅकंट आहेत, किती लागणार आहे, आणि त्यांची रिक्वायरमेंट्स किती आहे, आणि सध्या किती वर्किंग आहे, अशा विविध स्तरावर ही माहिती मागवण्याचं काम चालू आहे. ओके, हा झाला मुद्दा वैद्यकीय विवरणपत्राचा. आता जी नोट आलेली आहे विवरणपत्राची ती पाहूया, नक्की जनतेला काय वाटलं त्याबद्दल. मित्रांनो, हीच ती नोट आहे. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई. मित्रांनो, पहिल्यांदा मुद्दा क्लिअर करून घ्या. आता ही वैद्यकीय म्हणजे DMER, डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, म्हणजे संचालनालय वैद्यकीय शिक्षण, ओके, डिपार्टमेंट ऑफ हेल्थ एज्युकेशन किंवा DHSS, अशा 2 प्रकारच्या ह्या पॅरलल इन्स्टिट्यूट चालतात. DHS म्हणजे डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सायन्स, आणि DMER डिपार्टमेंट ऑफ मेडिकल अँड एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर. ओके मित्रांनो, लक्षात घ्या, हे जे आहे पद वैद्यकीय शिक्षण व संशोधन म्हणजे डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, DMER चे आहेत मित्रांनो. ओके, पहिला मुद्दा क्लिअर झाला. दुसरा मुद्दा मित्रांनो, सरळ सेवेने भरण्यात येणारी गट क पदाची माहिती खालीलप्रमाणे. मित्रांनो, ही आतापर्यंतच्या जो आलेख आहे किंवा जागा आहेत त्या जागेचं विवरणपत्र दिलेलं आहे, आणि कदाचित म्हणतो मी, कदाचित DMER ची भरती ही सरळ सेवेने होण्याचे जवळपास चान्सेस आहेत. लक्षात येतं मित्रांनो. त्यामुळे तुमचा जो नेहमीचा प्रश्न आहे तो क्लिअर झाला असं मला असं वाटतंय की सर ही भरती कशी होईल. मित्रांनो, अजून एक क्लिअर करतो मी आरोग्य भरतीबाबत. सगळ्याच मित्रांची मला जवळ आज असंख्य मेल आलेत, आणि कोणाची जरा लेट रिप्लाय पण दिली मी, आणि त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की जे कोणी म्हणत असेल ना मित्रांनो की तुम्हाला सरळ सेवा किंवा आरोग्य भरती, मी कुठल्याच बाजूने नाही मित्रांनो, भरती व्हावी याच बाजूने आहे. फक्त एक क्लिअर करू इच्छितो की प्रामाणिक मुलं काही अभ्यास करतात, काही मुलं फक्त अफवा पसरवतात. तर माझं एकच म्हणणं आहे, भरती कशी हो, भरती लवकर व्हायला हवी आहे. फक्त त्याला एकच मागायचं, जर कोणी म्हणालं की अशी होणार आहे, अमुक तशी होणार आहे, त्या बाबतीत त्याला फक्त प्रूफ मागा मित्रांनो. कारण सरकारी नोकरीमध्ये तुम्ही काम करताय तर फक्त लेखी पुरावालाच महत्व असतं. एक तर GR असावे, अध्यादेश असावा, परिपत्रक असावे. या तिन्ही गोष्टीमध्ये जर तुम्ही माहिती असेल तर सरकारी नोकरी करण्याच्या लायकीच्या आहात असं मला वाटतं मित्रांनो. त्यामुळे थंड काहीतरी गप्पा मारायच्या आणि कोणतरी सांगायचं की भरती अशीच होणार, तशी भरती येणार आहे, मग टेन्शन आम्हाला मेल करणार तुम्ही, सर अशीच म्हणताय, ते तसे म्हणताय. मित्रांनो, लक्षात घ्या, पिन ड्रॉप सायन्स ठेवा, पीस ऑफ माइंड ठेवा, मग शांत ठेवून विचार करा मित्रांनो. असं कोणी सांगितलं मी भरती होईल असं नाहीये. भले कुठल्या सो कॉल्ड कोणी किती मोठ्या पदावरली व्यक्ती बोलू मित्रांनो, लेखी बोलू गप्पाला काही अर्थ नसतो जोपर्यंत लेखी येत नाही मित्रांनो. लक्षात येते मित्रांनो, लेखी GR, परिपत्रक किंवा काहीतरी त्या बाबतीत अध्यादेश, तो पण लेखी स्वरूपात असल्याशिवाय त्याला अर्थ नसतो. तर आता पहिला मुद्दा याच्यामध्ये काय, अधिपरिचारिका गट क.
मित्रांनो लक्षात घ्या, अधिपरिचयाक सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या मान्यचे किती भेटले? 2000च्या आसपासची जागा होती. पण आपल्याला काय महत्वाचं आहे, फक्त ग्रुप बी किती टक्के जागा भरल्या जाणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. लक्षात असं तुम्हाला मला वाटते. बघा मित्रांनो, याच्यामध्ये बघा हे फक्त तुम्हाला दिसत असेल 50% सरळ सेवेने भरण्याकरता मान्यता किती भेटलेली आहे? ते जागा आहेत 1292 जागा. किती जागा भरणार मित्रांनो? 1292च्या आसपास जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो. जर मग 1292च्या आसपास जर जागा भरल्या जाणार आहेत, ऑन ऍव्हरेज आपला जर विचार केला मित्रांनो, किती जागेचं एकंदर कॅल्क्युलेशन लागतं मित्रांनो, मला मी अंडरलाईन करून दाखवतो मित्रांनो, 1 मिनिट. ओके, बघा मित्रांनो, हे 2 नंबर लक्षात येते मित्रांनो. कळलं असे हे 1292. आता दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो लक्षात घ्या इथे. नंतर तांत्रिक पदे, मी फक्त आपल्याला किती महत्वाचे त्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. आता दुसराच महत्वाचा मुद्दा आहे याच्यात की तांत्रिक घटक. तांत्रिक गटामध्ये कुठलं येते? लॅब टेक्निशियन, ब्लड टेक्निशियन, तसेच तुमचं किडनी ट्रान्सप्लांटच्या याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की ट्रान्सप्लांटचे असेल किंवा किडनीचे आजार असतील त्याच्यामध्ये तुम्हाला डायलिसिस टेक्निशियन असतात मित्रांनो. डायलिसिस टेक्निशियनच्या म्हणजे 50% ज्या सरळ सेवेने जागा भरल्या जातात मित्रांनो, त्या अनुषंगाने सुद्धा हे येतं डायलिसिस टेक्निशियन येतं मित्रांनो. लक्षात येतं. ओके, तर तिथे येतं 50% जागा भरताना, हे येते 570 जागेसाठी. लक्षात येते मित्रांनो, ते अतिशय महत्वाचं आहे. नंतरचा मुद्दा मग बघा मित्रांनो, हे ते 570. नंतर आहे कनिष्ठ लिपिक. मित्रांनो कनिष्ठ लिपिकामध्ये महत्वाचे आता फक्त एवढेच भरणार आहे, त्याच्यामध्ये 50% पद भरण्यास मान्यता 122 पद. किती येणार ते? 122 आहेत मित्रांनो. आणि 122 ज्यावेळेस असतील त्यावेळेस लक्षात घ्या मित्रांनो, कॉम्पिटिशन खूप हाय असणार आहे. ओके, नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, याच्या संदर्भात आपल्याला गट ड 50% पद भरतीस मान्यता ती आहे मित्रांनो. एकंदरीत विचार केला तर फक्त 1303 जागा. म्हणजे मित्रांनो जर आपण विचार केला हे 1300, 122, 570 आणि 1292 असं सर्व जर ऑन ऍव्हरेज विचार केला तर आपल्याला 2 ते 2,500च्या दरम्यान जागा भरल्या जाते मित्रांनो. ओके, जर विचार केला तर सरळ मित्रांनो. पण आता यामागचं हे महत्वाचं की DMER ही जागा सरळ सेवेने जर भरणार असेल त्यामागे सिलेबस काय असणार आहे, ती कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे. तर मित्रांनो पुढील जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत ना, त्यामध्ये संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यामागची प्रिव्हियस पेपर असेल आणि त्याच वेळी प्रत्येक पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन लागतं किंवा DMER किंवा संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन आतापर्यंतच्या रिक्रुटमेंट्स कशा झालेल्या आहेत, त्यांचा पेपर पॅटर्न काय असतो याबद्दल इत्थंभूत माहिती घेऊन येणार आहोत आपण मित्रांनो. अजून एक महत्वाचा मुद्दा तुमच्याशी शेअर करा असं वाटतं मित्रांनो की कुठल्याही IQ गप्पावर माहिती ठेवू नका मित्रांनो. एकच कुठलं तरी ऑथेंटिक चॅनल म्हणतो मी माझंच म्हणत नाहीये. कुठल्याही ऑथेंटिक चॅनल विश्वास ठेवा मित्रांनो आणि त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करा आणि अभ्यास ठेवा मित्रांनो. भरती ही आज ना उद्या होणारच आहे आणि ही साधारण भरती 1 ते 2 महिन्याच्या अंतरामध्ये होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो. आणि विश्वास ठेवा मित्रांनो, प्रिसाइज सिलेबस ठेवा आणि लवकरच मी त्याचं DMERचा सिलेबस, पेपर पॅटर्न, कुठल्या विषयावर किती भर द्यायचा, टेक्निशियन असेल, अधिपरिचारिका असेल किंवा कनिष्ठ लिपिक असेल, ओके, आणि गट ड मध्ये येणारे आमचे वॉर्ड बॉय असतील किंवा मग कमीत कमी शिक्षणामध्ये म्हणजे 10वी-12वीवर लागता येणारा गट ड म्हणजे खरं तुम्हाला गोल्डन चान्स आहे मित्रांनो. जागा खूप जास्त आहेत मित्रांनो. लक्षात येते मित्रांनो. तर भेटूया पुढील एपिसोडमध्ये मित्रांनो. तोपर्यंत असं स्टे ट्यून विथ अस आणि हा विषय दाखवल्याबद्दल धन्यवाद. ओके, चलो बाय बाय, टेक केअर.